दिलेलं टिकवू शकलं नाही सरकार तर काय भूमिका असेल? त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आता विखे साहेब चांगलं काम करतायत, आपले शिंदे साहेब पण काम करतायत, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण करायलेत. ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी विरोधात जाणार. नाही, जर टिकलं नाही तर मग मी काय? मराठा समाजाच्या बाजूने 24 तास मंत्री फंत्री सरकार फडकार आपल्याला काय माहित आहे? कारण करणारे ते आहेत, मायबाप ते आहेत, प्रथम नागरिक ते आहेत, पालकत्व त्यांच्याकडे, म्हणून मागणी त्यांनाच करावी लागते. सरकारला सोडणार नाही. महाराष्ट्र फिरणं बंद. मी समाजाच्या बाजूने राहणार, नेत्यांच्या फित्याच्या बाजूने राहणार नाही. मी काय त्यांच्याशी संबंध मेंटेन करायला आलेलो नाही. बरं, दिल्लीला का जाताय तुम्ही मनोज जरांगेजी? मग दिल्लीला मोर्चा काढण्याचा, आंदोलन करण्याचा निर्णय का घेतला? दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे या पूर्ण प्रकरणामध्ये? साहेब सुद्धा करू शकत नाहीत, नसता त्यांना आयुष्यात माफ करणार नाही. दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे या पूर्ण प्रकरणामध्ये? दिल्लीला आंदोलन करण्याची गरज काय वाटते? नाही हो, त्या प्रकरणाचा विषयच कोणी काढलाय? उभं गैरसमज पसरायचं काम करतायत. मी साम चॅनलच्या माध्यमातून नाही गैरसमज पसरवण्याचं नाही, आंदोलन नाहीच आहे ना. गैरसमज पसरवलेत विनाकारण, काही संबंध नसताना, काहीच गरज नाहीये. आम्ही दिल्लीला का चाललोय? साम चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो की राज्यातला आणि देशातला मराठा समाजाचा आम्ही ते 10 दिवशी घेतो. मागणी नाही, मोर्चा नाही, काहीच नाही. आम्ही एक आमचा गाठी भेटीचा सोहळा घेतोय, एक आनंदाचा सोहळा तिथं घेतोय. कारण आटकेपार झेंडे जे छत्रपती शिवरायांनी लावले, त्या दिल्लीचं तख्त, ज्या तख्तावरती मराठ्यांनी भव्य ध्वज फडकवले, ते आपण बघितलं पाहिजे. आता हरियाणात मराठा आहे, महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बेळगाव, तामिळनाडू, इकडे सगळीकडे मराठा समाज आम्ही एकत्र येतोय. अधिवेशन, मोर्चा नाही, मागणी नाही, आणि आम्ही येणार. आमच्या राजाच्या ज्या ज्या पवित्र भूमीला पाय लागले, आटकेपार झेंडे फडकेले, ते आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आम्ही 100 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, आम्ही भाऊ एकमेकाला भेटलो नाहीयेत. आम्ही कडकडून एकमेकाला मिठ्या मारणार भेटणार आहेत. ते आमचे अत्यंत उत्तम भूमिका आहे. रोड मराठा असेल, अगदी अफगाणिस्तान पर्यंत मराठा समाज आहे, आणि हा मराठा समाज जर या निमित्ताने एकत्र येणार असेल तर निश्चितच याचं स्वागत केलं पाहिजे. लेकरू घरी आल्याच्या नंतर 10-5 वर्षांना मायबाप त्याला कडकडून मिठी मारतात. तसं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.